छत्रपती शिवाजी महाराज सत्यनारायण भगवान की महाराज हनुमान गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज हरी म्हणून शरण जावे फाटे आवाज अजून मागे हॅलो लांबून लांबून आवाज द्या त्याला म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहुहाय करुणावंत किंवा बहुहाय कृपावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी संतो दास तुक ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया कपाला पाया दंडवत तुझ्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार श्री विघ्नहर्ता महिला मंडळ टेंभोडे यांच्या वतीनं गेले 6 वर्ष श्री सत्यनारायणची महापूजा ठिकाण गणेश व श्री हनुमान मंदिर टेंभोडे हे दुरुस्ती करावं
गणेश नुसता टाकू नका, श्री गणेश टाका आणि श्री हनुमान टाका, म्हणजे आधारे इथे श्री वाचता. असे असणारे सर्व त्या ठिकाणी परमपूज्य असणारे या परिसराला ज्यांची कृपा लाभली अशा असणारे सद्गुरू वामन बाबा असतील, परमपूज्य त्या ठिकाणी आप्पा माऊली असतील, नव्हे तर गुरुवर्य भागोजी बाबा सांगडे असतील, ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज त्या घाटावकर असतील. इथे थोडा ब्रह्मलीन करा, ते राहून गेलं आपलं. ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज घाटावकर असतील, परमपूज्य गुरुवर्य वैकुंठाशी बापूराव महाराज त्या ठिकाणी खारकर यांच्या कृपा आशीर्वादाने, तसे आमचे गुरुवर्य विष्णुदादा असतील, श्री विघ्नहर्ता महिला मंडळ टेंभोडे यांच्या वतीनं श्री गणेश व श्री हनुमान मंदिर टेंभोडे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि असे थोर थोर महात्मे आमच्या कोकण दिंडीचे अध्यक्ष आमचे पद्माकर बाबा असतील, नव्हे तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मला वाटतं जेवढा मोठा सप्ताह चालू आहे अशा असणारे आमचे त्या ठिकाणी धावजी बाबा असतील, सगळी धनाजी बाबा त्या ठिकाणी सगळी एकाहून एक बलिरे, मला वाटतं नाव घ्यायला नको. इथे लहानातील लहान, तरुणातील तरुण, ज्येष्ठातील ज्येष्ठ, राजकीय धार्मिक विविध त्या ठिकाणी मंडळी अशा असणारी फार विनेकर पासून टालकरी मंडळी, माझ्या नितांत प्रेम करणारी मंडळी, मृदुंगमणे असतील आमचे दादा या ठिकाणी असणारे आमचे हार्मोनियम गायक दादा, ज्ञानेश्वर दादा पाहिलं बरं वाटलं. सगळी मंडळी एकाहून एक आतमध्ये बसणारी आयोजक संयोजक, नव्हे एकट्याचा खेळ हा एकट्याचा खेळ आहे म्हणून 300 महिला जमल्या. विठ्ठल विठ्ठल आज ज्या विघ्नहर्ता नाही का, विघ्नहर्ता महिला मंडळ 300 महिला असतील ना, वा एकदा जोरात टाळ्या होत्या यांच्यासाठी. ह्या 5-6 वर्षामध्ये बाबा महिला मंडळांनी परमार्थामध्ये खूप सहकार्य केलंय. तसं नाही, हे पाहिलं गेलं तर अनेक वर्ष महिलांचा त्या ठिकाणी या कार्यक्रमाला, म्हणजे बहिणाबाई चौधरी घ्या, मुक्ताबाई घ्या, कानोपात्रा घ्या, परमार्थ हा महिलांशिवाय पूर्णत्वाला पोहोचत नाही. व्यापार असो अथवा परमार्थ असो, अर्ध नटेश्वरी का म्हणतो आपण, भगवान शंकर हे अर्ध नटेश्वरी ना, अर्धा भाग त्या ठिकाणी द्यावं लागलं. म्हणून त्या ठिकाणी या गावातल्या महिला मंडळ एकत्र आल्या आणि एकत्र येऊन काहीतरी करावं, काहीतरी केलं म्हणून त्या ठिकाणी महिला मंडळ त्या ठिकाणी केल्या. आणि या महिला मंडळाच्या माध्यमातून या टेंभोड्या गावामध्ये गेले 5 आणि हा 6वा वर्ष एकत्र येऊन गावकऱ्यांना या दिवशी अन्नदान करतात. विठ्ठल विठ्ठल त्यांना सहकार्य करणारी मंडळी, मग गावातली सगळी मंडळी वारकरी असतील, कोणतेही त्या ठिकाणी पंथातली असतील, सगळी मंडळी एकत्र येतात आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आनंदाने साजरा करतात. त्यातल्या त्यात विघ्नहर्ता महिला मंडळ कमिटी असे आमच्या त्या ठिकाणी कल्पनाई अनंत गडगे असतील, सुरेखताई संभाजी भोईर उपाध्यक्ष असतील, दीप्ती संजय भोईर उपाध्यक्ष त्या ठिकाणी, पुन्हा मनीषाताई सचिव, ललिताई खजिनदार, रंजनताई कार्याध्यक्ष आणि सर्व सदस्य मग भोईर पाटील बोलके, पाटील म्हात्रे, भोईर कडव, पाटील चिखलेकर आई, गडगे पाटील कडव आणि गडगे अशा, आणि यातल्या सर्व महिला मंडळ यांची नावं म्हणजे नाही बरं का, सगळी एकाहून एक बलिरे अशी एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रभू परमात्म्याची सेवा करणारी मंडळी. प्रवचन रूपी सेवा घडली बाबांची त्या ठिकाणी, राघोबाबा असतील, अनेक मंडळी त्या ठिकाणी भगवंताची सेवा करणारी मंडळी असतात. खरं सांगायचं, व्यवहारामध्ये सहकार्य केलं, कालांतराने व्यवहार त्या ठिकाणी काय होतो, विसरला जातो. पण एक दिवस का नाही आलं, पण आठवण आहे का नाही, एक परमार्थामध्ये परमार्थिक त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तुम्ही आम्ही खेली मेली या स्वरूपाने जरी त्या ठिकाणी परमार्थ केला तर आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल दूध होता, हे काय दुधाचा सागर घेऊन मंडळी होती, पण दुधामध्ये साखर टाकण्याकरता आणि त्या कार्यक्रमाचा गोडवा आणण्याकरता दादा या ठिकाणी आले. आनंद आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा दादा प्रस्तावना झाली बरं का. आता 5चं कीर्तन त्या ठिकाणी पाहुणे सातला उभं राहिलं, असू द्या, जेवढं तुम्ही सांगाल तेव्हा संपू बरं का, आणता का तुम्ही सांगा त्यावेळेला काय करतो, संपवतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हाला पहिल्या चरणामध्ये त्या परमात्म्याला शरण जाण्याचं त्या ठिकाणी स्वरूप सांगतात. कसं शरण जावं, मनोवनी शरण जावे सर्व भावे देवासी, हे स्वरूप लक्षण सांगितलं.
तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा त्या ठिकाणी तो परमात्मा काय करेल, तो परमात्मा काय करेल, तर तो हा उतरील पार म्हटलंय. बरं झालं. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तो परमात्मा कसा आहे, तर कृपावंत आहे. बरं एका नावाने नटलाय का, अनंत नावाने तो माझा परमात्मा काय झालाय, नटला गेलाय. साधकाने प्रश्न केला, तुकोबरा या, ठीक आहे तुम्ही म्हणता त्या परमात्म्याला शरण जावं, तो परमात्मा आमच्यावर आलेलं संकट दूर करतो, तो परमात्मा करुणावंत आहे, कृपावंत आहे, अनंत नावाने नटलाय. हे बोलण्यापुरता झालं, हे सांगण्यापुरता झालं, पण तुमच्या जीवनामध्ये काही अनुभव आलाय का? मग तुकोबरांना सांगा, हो तुका म्हणे साक्षी आले. दादा पूर्वीची साक्ष मानतील, आता साक्षी दिल्याशिवाय नाही. सर्वांना हा त्याला अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट. हा अनुभव जगद्गुरु तुकोबरा या उपदेशाच्या माध्यमातून या बुडते हे जन या समाजाला खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय जन्म आणि मरणाचा फेरा चुकवता येणार नाही. म्हणून त्या देवाला शरण जायला सांगतात. विठ्ठल क्रांती आज सध्या तरी क्रांती महिला मंडळाने घडवले. आमच्या हरिपाठ पाडले नाही, आमच्यात वादावाद होता हो, पण कुठेतरी पुढाकार घेतला त्या ठिकाणी. आणि आज गावोगावी पाहतोय, मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये आज महिलांचा सिंहाचा वाढत आहे. छत्रपती शिवराय जेव्हा घडले नसते, छत्रपती शिवरायांच्या पाठीशी एक खंबीरपणे माय उभी राहिली, ती म्हणजे कोण कोण हो कोण, जिजाऊ महासाहेब. जिजाऊ महासाहेब ही इच्छा होती, हे राज्य व्हावं, हे तो स्त्रीची इच्छा, ही इच्छा होती. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता ज्यांचा आशीर्वाद होत्या त्या मासाहेब होत्या. आणि मासाहेबाने आशीर्वाद द्यावा आणि मग छत्रपती शिवरायाने कार्य करावा. म्हणून आईशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. तशा असणाऱ्या या 300 महिला मंडळ म्हणजे आई सारख्या. आणि त्यांनी हा चाललेला उपक्रम, चाललेला कार्यक्रम, मला वाटतंय हरिपाठ मंडळ असेल ना याच्यात, असेल ना. कुठे आमचे अध्यक्ष आहे, कुठे उपाध्यक्ष आहे ना, मी आल्यानंतर पाहिलं आहे ना. ताई जरा लक्ष दे बरं का, आहे ना. वा, अजून याच्यामध्ये असा आनंद आला पाहिजे, असा आनंद आला पाहिजे. मी आता आल्यानंतर हरिपाठ वगैरे पाहिलं त्या ठिकाणी, सर्व आनंद होत्या. अजून याच्यामध्ये ताई येऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा, पाऊल टाकायला शिकवा त्यांना. हरि पुस्तक घेऊन त्या ठिकाणी हरिपाठ असते असते, काळांतराने बदल होईल, पण कुठे थेंबे थेंबे कुठलीही गोष्ट उपजतात. आणि कर्म करणाऱ्याला त्या ठिकाणी ओळख. भगवंत साधुमंत म्हणतात की कर्म करणाऱ्याला पहिला प्राधान्य. कल काय बोललो, असते असं का नव्हत ना, पण त्या ठिकाणी नकळत असते पुस्तक घेतील, काळांतराने तो पाठ ऐकता 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 पाठ होईल आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी स्वतःहून माईक वर येऊन त्या ठिकाणी करतील, बोलतील. पण कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कोणतरी सहकार्य केला पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये पर खालापूर असेल, ठाण्या परिसरामध्ये जर कांबेकर बाबा, आप्पा माऊली त्या ठिकाणी, वामन बाबा, सावधाराम बाबा, गोमाजी बाबा, भागोजी बाबा, जिकरू बाबा, अनेक महात्मे जर आलेच नसते आणि त्यांनी एका एकाला जवळ घेतलाच नसता, तर मला सांगा आज कीर्तन तरी असतं का, असतं का. विठ्ठल विठ्ठल. या महात्म्याने काय केलं, या महात्म्याने खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी लावली. नंतर आज दादांची सुद्धा बिल्डिंग मोठी नसते का हो महाराज, नसतं का. फक्त समाजाकरता काय केलं, त्या ठिकाणी काय केलं, त्याला प्रमाणे आपण सारिके काय अजून प्रमाण त्या ठिकाणी देह कष्टविती परोपकार. सुरुवात काय त्याची, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टविती परोपकार. जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. आता त्या मंडळीने त्यांचं कार्य केलं. आता त्यांचं कार्य कोण करतोय बोला की. हे चाललंय ना, कोकण दिंडी असेल, पनवेलचा सप्ताह असेल, आता हे सगळं कार्य त्यांची धुरा वडील, मी व्यवहारात नाही बरं का, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. व्यवहारातले वडील नाही सांगत, हे परमार्थिक तुम्ही कार्य चालू ना, हे आपल्या महात्म्याने आपल्या गुरुवर्याने चालवलेलं कार्य आहे.
निवडीला तो बरी सुरेखदाता निवडे हे सहजासहजी कोणाच्या वाट्याला येत नाही दादा बरं का. आणि ही जी कार्य करणारी मंडळ आहेत त्याने आदर्श आपल्या गुरुवर्यांचा घेतलाय आणि तो परमात्मा चालू ठेवलाय. विठ्ठल विठ्ठल चालू जाता न पडे गुंता. जर त्या महात्म्याने आपल्या देहाची त्या ठिकाणी देहाची राख रांगोळी करून या समाजाला जर त्या ठिकाणी परमार्थिक साधन दिलं म्हणून तर त्या महात्म्यांची वरती नाव आहेत ना. का नाव आहे याला कारण आहे दादा याला कारण आहे. बुडते हे जन न देखवे डोला आणि येतो कलवला म्हणून या. मला खरं सांगा सध्या आपला कलवला कोणाला आहे का आहे का बरं कलवल नाहीये सहज बोलणे हित उपदेश आणि करोने सायाचं. महात्म्याने काय केलं नुसतं बोललं नाही. आता काय करतोय आम्ही पाकिटासाठी बोलून जातोय फक्त बरोबर दादा काय करतोय बोलून जातोय पण आम्हाला काय करायचं आम्हाला माहिती लक्षात आलं कुणाला बोलतोय मी लक्ष समजून घ्या त्या ठिकाणी नाही गरज कुणाला त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी साधू महात्म्याने आपल्या जीवनामध्ये हा विचार केला नाहीये मी कार्यक्रमाला जाईल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला काय मिळेल हे नाही. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं ही महात्म्याची लक्षणं आहेत. विठ्ठल विठ्ठल मस्त कविता गायली पाहिजे मस्त एखादी गोष्ट सांगितली समाज हसेल वा काय कालचा बुवा होता काय सांगितलं गोडो संपला विषय. म्हणून त्या ठिकाणी असं बनगडा हाताला धरलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे हे कशा करता कीर्तन म्हणजे काय त्या कीर्तनातून जीवनामध्ये काय परिवर्तन घडला पाहिजे काय अनुभवाला पाहिजे. जर महात्म्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव त्या महात्म्यांनी समाजाच्या समोर मांडला तुमच्यापासून आम्हाला काहीतरी अनुभव काहीतरी फल मिळावा का नाही मिळेल पण का मिळत नाही. आम्ही एका तासापुरता कीर्तन तेवढ्या पुरता कीर्तन काय सत्य महाराज बोलले हो पण नंतर परिवर्तन काय आमच्यापासून त्या ठिकाणी. म्हणून जुन्या लोकांनी जो परमार्थ केला जुन्या लोकांचा परमार्थ हा साध्यापर्यंत पोहोचवणारा होता. आजचा परमार्थ माझ्या सगळ बोलतोय फक्त वरी वरी चांगले आणि अंतरी नासले. अरे वरच्या रंगाने समाजाला भुलवाल रे पण तो बाप बसलाय ना विठ्ठल विठ्ठल म्हणून समाजानं बाबा करावे अंत बाबा या समाजानं चांगलं बोलावं म्हणून कीर्तन नाही देवाला आवडावं म्हणून कीर्तन. म्हणून देवाला आवडतं काय आवडे देवासी तो ऐका प्रकार जीवाचं कधी साध्यापर्यंत पोचत नाही. जीवाचं समाजापर्यंत बोलवण्याकरता पोहोचेल पण परमात्म्याला जे आवडेल या जीवानं केलं बरं थोडं करा पण त्याला आवडेल असं करा तो सिद्धांतापर्यंत पोहोचतो. पण त्यासाठी एक करावं लागेल. ज्ञानोबऱ्या नव्यात म्हणतात तरी झडझडणी वहिला निग इय भक्तीच्या वाटे लाग जिया पावसी अभ्यंग निज धाम माझ्यापर्यंत तुला पोहोचायचं असेल तर तुला काय करावं लागेल महाराज म्हणून नाही यायचं बरं का. तुला सगळं सोडावं लागेल हे सगळं सोडावं लागेल आणि विरहित उपाधीच्या पलीकडे होऊन त्या ठिकाणी यावं लागेल तर मी तुला त्या ठिकाणी काय केलं तुझी भक्ती स्वीकारेल. म्हणून जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आलेल्या जडजीवाला त्या परमात्म्याला शरण जायला सांगतात. काय म्हणतात शरणागतीचं प्रयोजन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रयोजन दिलंय नंतर संबंध लिहून दिलाय नंतर साधन आणि नंतर जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव या समाजाच्या समोर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांनी मांडावा. आता जगद्गुरु तुकोबऱ्या या समाजाला या जनाला त्या ठिकाणी उपदेश करून सांगतात याचा अर्थ जगद्गुरु तुकोबऱ्या त्या परमात्म्याला शरण गेले असावे. परमार्थ अनुभवाचा का परमार्थ अभ्यासाचा
बाबा तुम्ही मागे बघत हो, इथे आलाच नाही गोष्टी बरं वाटलं असं. सांगितलं बरं का, परमार्थ पुन्हा बोलतो बरं का, सगळी अधिकार संपन्न मंडळी थोडा कान धरून बोलतो दादा, थोडा बोलतो तुम्हाला. परमार्थ अनुभवाचा का परमार्थ अभ्यासाचा? तुम्ही सर्वांनी अनुभव घेतला आणि आम्ही अभ्यासाच्या मागे लागून पुढे पुढे चाललोय. एवढा पुढे झालं, एक दिवस असा ब्रेक लागेल ना, जाणत्या अनुभवात एखाद्याने उठवलं पाहिजे आम्हाला. याच्यावर बोल, याच्यावर बोल, हे बोल सांगा. सध्या काय झालंय, आम्ही परीक्षा पुरता नाव घेतला आता. बरोबर काय बोलतो, आम्ही परीक्षा पुरता जेवढा लागेल ना मटेरियल तेवढा घेतलाय. पण संत महात्म्याने जीवनामध्ये अनुभव घेतला परमार्थामध्ये. व्यवहारातलं बोलू का, व्यवहारातलं एखाद्या वडीलधारी माणसात, अरे राजा हाडाची काढ केली रे, हाडाची काढ केली. अरे काय नव्हते रे माणसाकडं, काय नांगर धरलं, काय मोल मजुरी केली, मोठा हाकलल्या, बैलगाडी चालवली, आता कुठेतरी ही इमारत उभी केली. हा त्यांच्या जीवनातला प्रवास, त्यांच्या जीवनातला अनुभव आपल्याला काय करतात ते सांगतात. हा व्यवहाराचा अनुभव. पण संत महात्म्याने जो जीवनामध्ये अनुभव घेतला आणि त्या अनुभवाची फल म्हणून जाहिरातीच्या पेपरवरती नाव असतात आणि त्यांचे फोटो पुढे काय, त्यांच्या जीवनातला अनुभव समाजानं घ्यावं आणि त्या समाजानं त्या प्रकारे जर वागलं तर नक्की कोणत्याही ठिकाणी आडला जाणार नाही. पण अभ्यासाचा केलेला प्रवास कालांतराने कुठेतरी थांबला जातो. म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाने अनुभव घेतला आणि काय प्रमाण दिला. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आले अंगे. मी भरपूर दिवस ऐकतो, लोक म्हणतात देव मंदिरामध्ये, भरपूर दिवस ऐकत होतो, लोक म्हणतात देव मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदिरामध्ये. खरंच मंदिरामध्ये पण कोण, आणि ते चुकीचं सांगत होते, मंदिरातच आहे पण कोणत्या मंदिरात हो, कोणत्या, काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. हाच मंदिर आहे बाबानो. पण या मंदिरातला देव तुम्हाला न कळत त्या ठिकाणी, म्हणून जगद्गुरु तुकोबांनी पदर घेतला आणि त्या विश्वाच्या मालकाला सांगायला लागलं, देवा अरे तुझ्या बाबा नामचिंतन व्हावं, तुझं नामचिंतन व्हावं, तुझी वारी व्हावी, तुझं भजन कीर्तन करावं, याकरता तू काय कर, तो संघ सोडून त्या ठिकाणी निर्गुणाचा संघ या जीवाला लागणार नाही, म्हणून सगुण स्वरूपामध्ये उभा हो, ये ना मग आला नावा रूपा आणि तू का म्हणे झाला सोपा. पण उभं केलं कुणी, संत मायबाप जगद्गुरु तुकोबांनी आईच्या स्वरूपाने या समाजाकडे पाहिलं आणि समाजाचं गारानं त्या परमात्म्याला सांगावं आणि त्या परमात्म्याकडे पदर घेतलं. बुडते हे जन, नको रे देवा असं करू, हे विठ्ठला. अरे ज्ञानोबराने जरी योग सिद्धीने पाणी पिलं, पण नामदेवरायाने या समाजाला नामाच्या सामर्थ्याने त्या परमात्म्याला आणलं. तसं परमात्मा तू रूपाला ये आणि रूपाला आल्यानंतर आम्हाला तुला काय करता येईल, शरण जाता येईल. मी म्हटलं इथे पाया पडा, कोण पडेल का, पण तिथे म्हटलं का पाया पडतील. दाखवणाऱ्याने पण आम्हाला तिथे दाखवला, पण माणसातला देव दाखवला नाही. विठ्ठल विठ्ठल हे सगळं बाबा. त्याविषयी अभंग तुम्ही इथे आपला आदईला घेतला बा, खूप गोड चिंतन त्या ठिकाणी मांडता खूप गोड नव्हे तर आपला राजभाऊंच्या बाबांच्या कार्यक्रम त्या ठिकाणी पुण्यच म्हणा, अशी काही मार्मिक चिंतन असतात. त्या मार्मिक चिंतनातून त्या ठिकाणी काही ठराविक बोध रूपी असतात आणि त्या बोधातून त्या ठिकाणी एका शब्द त्या ठिकाणी मिळाला जातो आणि त्या शब्दातून त्या ठिकाणी आपल्या देहाचं काय होतं, फिल्टरिंग होतं. संत महात्म्याने कृपा केली जीवावर, संत महात्म्याने कृपा केली त्या जीवावर आणि जीवावर एकदा काय संत महात्म्याची कृपा झाली का जीवन राहता तो त्या पदाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. आता पाहिलं गेलं जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला शरण गेले, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराने त्या परमात्म्याचा काय आला असावा, अनुभव आला असावा. अनुभवाने जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक जीवाला सांगतात काय करा, त्या देवाला काय करा, शरण जा. पण पहिला शब्द वाटलाय मनोनी, याचा अर्थ काहीतरी असलाय. इथे आज त्या ठिकाणी विघ्नहर्ता महिला मंडळ यानं सत्यनारायणची महापूजा ठेवली म्हणून काय, आज म्हणून शब्द काय करतो, जोडण्याचं काम करतो. तिकडे आपल्या मुंबई पुणे हायवेला ऍक्सिडेंट झालाय म्हणून तिकडे जाऊ, म्हणून शब्द काय करतो तुम्हाला दर्शवतोय. जगद्गुरु तुकोबारा या पहिल्या चरणामध्ये म्हणून शब्द वापरताय, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारांना काहीतरी प्राप्त झाला असावा. म्हणून राजा अरे तिकडे जाऊन आपण एखादा शब्द पाहतो म्हणून ते कर,
हे म्हणून ते कर, म्हणून शब्दामध्ये काहीतरी गाभा लाभलाय आणि संत महात्म्याने तो गाभा घेतला, स्वीकारला, अनुभव घेतला आणि त्या अनुभवाने त्या ठिकाणी समाजाला सांगण्याची सुरुवात केली. आता स्वरूपता मांडली. जगद्गुरु तुकोबऱ्या त्या परमात्म्याला शरण जायला सांगतात. बरं कोणी कोणाला शरण जावं, कोणी कोणाला शरण जावं, मुद्दे येतात. एक एक मुद्दा. जीवानं शिवाला शरण जावं का जीवानं जीवाला शरण जावं? जीवानं शिवाला महिला मंडळ आहेत ना इकडं? हो तर बोला. टेन्शन आहे काय? नाही ना, नाही ना, मग असंच राहा बरं का. विठ्ठल विठ्ठल पण सांगितलं कीर्तनकाराने. अजून भरपूर ठिकाणी 2032 ला काय होणार आहे सगळीकडे आले होते आता. आणि बाबा थोडस कांदरण 1 तारखेपासून तर आजची तारीख किती आहे? मागच्या ही 5 दिवस नाही का मी 2026 1 तारखेपासून तर मला वाटतं मी त्या ठिकाणी 24 कार्यक्रम 13व्यांशी केली फक्त. म्हणजे लोक किती मरतात. 2026 पासून ते 2032 परत काय अवस्था होणार आहे जीवाची, काय अवस्था होणार आहे जगामध्ये. जगामध्ये म्हटले त्या ठिकाणी एवढी लोकसंख्या आहे. या लोकसंख्यातून फक्त त्या ठिकाणी 60% किंवा 35% लोक जगात म्हणतो 35% लोकसंख्या त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी 60% अथवा त्या ठिकाणी 65% लोक फक्त राहणार आहेत. आता कोण कोण राहायचं बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल. याला कारण काय? याला कारण एकच आहे बाबा. याला कारण एकच आहे. अधर्म माजला देवा, अधर्म माजला. अरे 80 वर्षाचा बाप पुढे बोलत नाही, पुढे बोलत नाही त्या ठिकाणी. काय काय घडेल शकून सांगावया आलो दादा, माहूर माझे गाव. पुढे दिलंय ना त्याच्यामध्ये 5 वर्षाची बाला व्रतार मागेल, 6 वर्षाची नारी दादा गर्भीन राहीन. इथे आता नेपाळला कुठं झालं ना 9 वर्षाच्या सख्या भाव त्या ठिकाणी 9 वर्षाची मुलीला मुलगा झाला ना. मुलगा समजून जा. कलियुगाचा प्रारंभ आई, कलियुगाचा प्रारंभ एवढा भयानक आहे, भयानक आहे. तर याचा अंतकाल काय असेल, याचा मध्यमा काय असेल? मध्यमा सध्या कली बाल्यावस्थेमध्ये, सध्या कली बाल्यावस्थेमध्ये त्याला बोलता येत नाही. लज्जा सांभाळण्यापुरता आईनं लंगोट बांधलाय, लंगोट बांधलाय बरं का. आणि तारुण्यामध्ये आल्यानंतर हा कली काय करीत दादा? म्हणून आपण सुद्धा आपलं बांधून बास आता करतोय. तुम्हाला वाटतंय सोपं नाहीये हे सांगणं आणि समाजाने स्वीकारणं. कालांतराने पुढे आढळतील. वैकुंठ असे नामदेव महाराज पटाडांना मारलं चांगल्या महात्म्यानं. कारण तो माणसाचा देव सांगत होता. चांगल्या महात्म्यानं दुधा लसीमध्ये औषध टाकून एका महात्म्याने दुसऱ्या महात्म्याला मारलं. कारण समाजात चांगल्या सांगणाऱ्याला आणि चांगलं करणाऱ्याला खूप त्रास आहे. विठ्ठल विठ्ठल. सावध राहायचं आणि आपली आपण संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. योग्य प्रमाण त्या ठिकाणी म्हणजे सोडा असं नाही बरं का. ते करून त्या ठिकाणी नामचिंतन करत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साध्या परत. म्हणून आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन. संसार सोडा नाही तर संसारातला बंधन सोडा नाही किंवा त्या ठिकाणी हे बंधन आहे ना ते सोडायला सांगितलं बरं का. त्याला अजून प्रमाण गुल सांडूनी गोडी घ्यावी, ऐसा प्रपंच सोडून द्यावा, मग परमार्थ त्या ठिकाणी जोडावा म्हटलंय. गुल किती खाऊ, किती खायचं गुळ? डायबिटीस एवढा गुळ खाऊ नका. तसा संसार करा पण त्या संसारामध्ये चिकटून राहू नका. आज या महिला मंडळाने कुठेतरी एक दिवस संसारात त्याग केला का नाही आणि त्याग करून त्या एकत्र आल्या आणि या एकत्र आल्या म्हणून तुम्ही आपण एकत्र आलो. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात त्या ठिकाणी परमात्म्याला काय करा, शरण जा. पण म्हणून शरण जावे. जीवानं जीवाला शरण जाऊन काही प्राप्त होणार नाही. कारण का? कारण का एकच जीव, प्रत्येक जीव हा कसा आहे, सुखी आहे का दुःखी आहे? प्रत्येक जीव हा दुःखी आहे. सांगा, कीर्तनकार जरी घरना कीर्तनाची गाडीत बसून जरी निघाला तरी पण का तो येईलपर्यंत त्या सुखी आहे का? कारण ट्रॉफिक असेल काय, कुठे ब्रेक मारावं लागतं, कुठे कसं जावं लागतं. दादा मोठ्या लोकांचं बरे,
मोठ्या लोकांचं म्हणजे मोठ्या कॅरेट मारत असतो मस्त ड्रायव्हर असतो आरामात झोपायचा निवांत याचा आपल्याला ब्रेक मारून मारून दादा यावं लागतं कसं काय हे आपल्या रायगड मधल्या कीर्तनकारांची ही अवस्था आहे हो कारण आपल्याला कीर्तन करता एक विषय समाजापर्यंत कधी पोचावं भले मोठे मोठे महात्मे उशीर आले तरी समाज स्वीकारतो आपल्याला अर्धा तास लवकर यावं लागतं का त्याला आपल्याला माहित आहे जर मोठा महात्मा जर लेट आला वर्षे लोक लेट आले असू त्या लांबून आल्यात आणि आपल्या आल्यावर 10 बोट मोडतील समजत नाही आपल्या जवळ नाही समजत नाही हा प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन किंवा दोतोंडी साप आहे बाबा दादा खूप सावध राहायचा समाजापासून ज्यांनी ज्ञानोप्राण सोडलं नाही ज्यांनी तुकोप्राण सोडलं नाही आधी संत महात्म्याला सोडलं नाही माय बा तुम्हाला येरते पामर नेणू की तुम्हाला कोण सोडणार आहे म्हणून जीवनामध्ये एकच करा हे पसाऱ्याच्या मागे लागू नका आता पसाऱ्याच्या मागे आणि वेल तरी पुढे आपल्याकडे कोणाकडे वेल आहे आता क्षण भंगुर नाही भरवसा भारे सावध तोडा माया अशा मायेच्या माग लागू नका कारण मायेनं अनेक जण नागवं केलं म्हणून मायाला सोडून आता खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त व्हा म्हणून जीवानं जीवाला शरण जाऊन काही चालणार नाही याचा अर्थ एक होतोय प्रत्येक जीव हा दुःखाच्या सागरामध्ये अडकल्यामुळं त्याला प्रमाण जो देखे वो दुखिया बाबा सुखया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया सब दुखिया भाई कोण सुखी आहे का मी आपल्या कीर्तनकारांचाच बोललो ना कोण सुखी पहिलं कीर्तनकार सुखी नाही इथे तर सांगायचं काय त्या ठिकाणी तर समाजाचं सोडावं प्रत्येक समाजाला कोणतं ना कोणतं टेन्शन आहे का टेन्शन नाही बोला 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 किती चेहरे सांगू ना ओळखून लगेच मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये जर वाचन केलं तर आपल्या फिलिंग वरून आपल्या गुणावरून त्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये काय चाललंय ते सांगता येईल बरं का 3 गुण रजगुण तमगुण आणि सत्वगुण या 3 गुणावर हा मातीचा पुतळा बांधला गेलाय आपल्या फिलिंग वरून ओळखलं जातं कोणाचं लक्ष घरी आहे आणि कोणाचं लक्ष कीर्तनामध्ये एक म्हणते सासू म्हणते सुनबाई घरी काय करते आणि त्यात सुनबाई म्हणते सासू घरी काय करते ही अवस्था पूर्वी लोक 2 तासामध्ये कीर्तनात 3 तास कसे होऊन जायचे पण रमायचे ना रमायचे आनंद वाटला आता म्हणतात बुवा कधी संपत नाही ही अवस्था आज कीर्तनाची आहे विठ्ठल अरे मला चोपदार नाही चोपदार वाट बघ मला सेकंडला जायचे म्हणतो थांब संपव काही संपव नाही म्हणजे ही अवस्थे पण त्या ठिकाणी ही गाडी आपली काय पलत चाले गाडी कितीही पलो पण त्या गाडीच्या मालकाने कोणत्या स्पीडला न्यावं हे त्याला करायला पाहिजे बाबांनो म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय की आज कलियुगामध्ये साधनेच्या मागे लागल्यात पण अवस्थेच्या मागे कोण लागला नाही आमची व्यवस्था व्हावी का आमची अवस्था व्हावी परमार्थामध्ये आणि परमार्थ अवस्थेच आहे व्यवस्थेच नाही पण समाजानं आम्हाला अवस्था दिली का व्यवस्था दिली बोला बोला व्यवस्था म्हणून चिरंजीव पदामध्ये 5 विषयात चिरंजीव पदामध्ये 5 विषयात कोणते शब्द स्पर्श रस रूप आणि गंध या विषयामध्ये दादा साधक अडकला समजून जायचं कारण शब्द सते महाराज म्हणजे लय भारी हो एखादा वाक्य सते महाराजांच्या मुखातून गेला का तोच समाज त्या शब्दाने त्याला त्या ठिकाणी काय करतो पाडला जातो म्हणून शब्दामध्ये साधकाने कधी अडकायचं नाही नंतर रूप म्हणले रूप महाराजांचा फेटा होता काय महाराज होते रूपामध्ये महाराजांना वाटलं वा वा काय म्हणे आज समाज बोललं म्हणून कधी कधी मागे पाहिलं हे लाईव्ह म्हणून बोलत नाही मी आज मी बंद करणार आहे सगळं माझा जो बाजार आहे ना बाबा दादा ते कालांतराने बंद करणार आहे बस काहीच पैसे नाही ही परमार्थाची धुरा इथे तेन मारून पाया पडे येऊन वास घ्यावं का म्हणजे काय बुवा अरे काय चाललंय काय चाललंय माझं सोंग बघा काय त्या ठिकाणी कसं चाललंय ह्या पेट्याला सुद्धा आम्ही एवढी लाईनची पट्टी आणली कशा करता याही म्हणावं त्या ठिकाणी काय हे सगळं सोंग आहे ना एक दिवस तुका म्हणे कार्य सत्कुमार झालासी आणि काय जाब देसी यमदूता सोडणार नाही हे तालुक्याचे यम सोडतील याला पैसे देऊन पदाधिकारी पण तो बाप बसलाय तो फक्त केलेला कर्माचा हिशोबच घेईल विठ्ठल तरी या व्यवहारातल्या लोकांनी आपला हिशोब घेतला नाही तर
जगावर बसणारे एक बाप एक सर्वश्रेष्ठ आहे का गेल्यानंतर तो हिशोब घेणारे माय बाप म्हणून म्हणून ग्रंथ वाचता वाचता दादा आता बोध होतोय अरे किती पसवायचं या लोकांना किती समाजाला बोलवायचं रोज रोज त्या ठिकाणी आपण समाजाला एक दिवस त्याचा फटका किती करशील वेड्या भरवसा एक दिवस त्या यमाचा फटका तुला बसणार आहे म्हणून फसवू नका रे राजानो एक दिवस तो येणार आहे आणि एक दिवस जाणार आहे म्हणून या जीवानं जीवाच्या मागे लागून उद्धार होणार नाही पण या जीवानं एखाद्या संसारिकाला शरण जाऊन चालेल का पण संसार कसा आहे फलकटो संसार दुःख मुलं चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे किंवा हरी संसार हा लटका जीवाला लागला चटका या संसाराच्या पायी राम आठवत नाही ज्ञानोबर म्हणतात लटिका सर्व हा एका बाजूने व्यावहारिक मंदिर नाही केला पण साधक मंदिर केला ना अवघाची चार मुलंच माझ्या ज्ञानोबरांना पण ज्ञानो म्हणतात लटिका व्यवहार याला किती उभं करा एक ना एक हे पडलं याला लटकं म्हटलंय बरं का आणि याला हे लटकं नाही हे सगळं लटके हे जॉईंट केलंय कधी संपेल सांगता येत नाही कधी नट काढते सांगता येत नाही त्या ठिकाणी जॉईंट केलेलं कितपर्यंत टिकेल म्हणून समजून जायचं हे सगळं उभं केलं ना हे जॉईंट केलंय आणि जॉईंट करणारा वेगळा आहे विठ्ठल व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन म्हटलंय जोपर्यंत हरी प्राप्त होत नाही आता हरी शब्द वापरलाय मी तिकडे जातो हरी हा वेगळा आहे दादा बरं का कारण 18 पुराणानं सुद्धा हरीला गायलंय हरिपाठामध्ये कुठल्या देवाचं नाव आहे आता हरिपाठ झाला ना कोणत्या देवाचं नाव आहे 28-27 अभंगामध्ये नाव आहे का देवाचं पण हरिमुखे म्हणा हरी म्हटलंय कारण हरीचा बारसा झाला नाही सगळ्या देवांचा बारसा आहे पण हरीचा बारसा नाही ज्या नावाचा बारसा झालाय त्या नावाने पुण्य मिळेल पण ज्या नावाचा बारसा नाही त्या नावाने मोक्ष आहे विठ्ठल जीवानं संसारिकाला शरण जाऊन चालणार नाही मग जीवानं शरण तरी कोणाला जावं जगद्गुरु तुकोबारांनी पाहिलं हा समाज कोणाला तरी शरण जातोय कोणाला तरी भरकटतो त्या ठिकाणी आज पाहिलं गेलं तर हेंदरी सेंदरी दैवत कोण पूजित्या आज प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी काय केलंय रंगवलेल्या देवाच्या मागे लागतात अरे ज्याने तुला जन्म दिला त्याला काय रे विसरला खऱ्या अर्थाने जो बाप जगाचा आहे आणि तो भक्तांची वाट बघतोय आम्ही त्याला न शरण जाता आम्ही नको त्याला शरण जातोय कशासाठी कैलास महाराज निश्चित माहिती का त्यांची स्टाईल बरोबर आता आली तिकडून तरी पाहिल्या असेल इकडे कार्यक्रम ते म्हणतात तुम्ही आशा कितीही वाऱ्या करा धावतो पण त्यातून काही हातात लागणार नाही माफ करा बरं का एखादा शब्द जाईल त्या ठिकाणी त्यांची पद्धत ते म्हणतात तुम्ही आशा वाऱ्या किती पण करा पण ज्ञानोबा तुकाराम याच्यात जो आनंद आहे बरोबर का तुम्हाला ही पंढरपूरची वारकरी सगळी ही मंडळी आमची आपल्या अनंत बाबा आमची जरी आमच्या मारदा ही फाईल पेटली तरी पण झेलणारी होती माणसा अशी परमार्थामध्ये आनंद घेणारी माणसं म्हणजे सगळी आपण पद्मका बाबा पहिले सुरुवातीला एकत्र होतो ना आपण सांगा वटेश्वर सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र होती पण असं त्याची लीला आहे त्याला माहिती आहे जर 1000 लोक एकत्र आले तर वर्णात पाणी म्हणून त्यांनी काय केलं वेगळं केलं मग त्या ठिकाणी काय झालं पाहिजे आनंदाने खाता आला पाहिजे माझ्या वारकऱ्यांना ही सगळं सृष्टीचा खेळ सारा घडवितो कोण तो परमात्मा त्याचं नियोजन आहे त्याचं नियोजन त्या ठिकाणी म्हणून तुकोबारांनी सांगावं अरे बा राजानो
जीवानं जीवाला शरण न जातात, जीवानं संसारिकाला शरण जातात. एकच केलं पाहिजे की या जगाचा, या ब्रह्मांडाचा मालक, की ज्याच्या शरणागतीनं या जीवनातील आलेल्या आघात्यात, ज्याच्या शरणागतीनं जन्म आणि मरणाचा फेरा चुकवता येईल असा परमात्मा कोण आहे? कोण असा परमात्मा आहे सांगा ना? तो हा देवांचाही देव. आणि बलिया माझी बरं, या अभंगामध्ये 4 चरण आहे. 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी त्या परमात्म्याच्या नामाचा उल्लेख केलाय का? पहिल्या चरणामध्ये तुकोबार मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी. पण कोणत्या देवाला? आता सध्या देव किती आहेत आपले? सध्या आता म्हणजे काही देवांची नावं माहित पण नसतील आपल्याला. तसं म्हणतात लोक 33 कोटी. आता आपल्याला तर नाही, ज्या ज्या मंदिरामध्ये जेवढं देव आहे तेवढंच माहिती आपल्याला. 33 कोटी देव माहित का आपल्याला? त्या पण 33 कोटी देव का 33 कोट आहे त्या तिकडे? तसं पंचेतन देव म्हटलं त्या ठिकाणी. आपले पूजणारे देव पंचेतन वेगळे आहेत, दिसणारे देव वेगळे आहेत. दिसणारे देव त्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य हे दिसणारे देव त्या ठिकाणी मंदिरामध्ये स्थापना जाती होते ते देव वेगळं. पण सध्या तरी ज्या देवांच्या मागे मी लागलोय, आपण लागलोय त्या ठिकाणी, तो सिद्धांतापर्यंत साध्यापर्यंत पोहोचवणार आहे बाबांनो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या परमात्म्याचा स्वरूप या चरणामध्ये स्वरूप सांगितलंय त्या ठिकाणी, तो एकच तो म्हणजे माझा विश्वाचा विधाता पांडुरंग परमात्मा. आणि त्या परमात्म्याशिवाय या जगाच्या बाजारामध्ये अन्य देव असतील बरं का, देव असतील, पण चालवणारा, बोलवणारा, हलवणारा, सगळं क्रिया करणारा एकच माझा पांडुरंग परमात्मा विठ्ठल. एक गाव आम्ही आणि कपाई काम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आई काटे नाम, आई काटे तुका म्हणे देह भरिला, बोलावा म्हणावा करावा, येणे सोसे मन आल्याव बरी परत माघारी. जनाबाईनं विठ्ठला असं धरलं, आता परत माघारी. गंगाखेडवरनं आली होती जनाबाई, धरलं पाय ना माझ्या परमात्म्याचं. जना चल ग, अगं चल, अगं चल. आता आई बाबा परत माघारी. कारण करंट लागला होता कोणाचा? माझ्या मायबापाचा. जगाच्या बाजारामध्ये अन्य देव प्राप्त होतील तुम्हाला. पण मला सांगा, इतर देवांची खाडाखोड करायची नाही आपण, पण मला सांगा या जगामध्ये जेवढे देव आहेत त्या देवांच्यातला कोणता देव तुमची आमची वाट पाहतोय? कारण आहे त्याला वाटपाही उभा आहे का? किती वर्ष? योगी 8 आहे. अरे आपली घरातली माणसं म्हणतात पंढरपूरला गेलाय ना, नाही येईल तर बरं आहे, तिकडे जाऊ दे याची कटकट म्हणतात. हे आपलं चाललंय बाबांनो. पण जगाचा पोशिंदा, जगाचा बाप, माझा बाप दीनानाथ, वाट भक्ताची पाहता, कर ठेवूया मागे, उभा चंद्रभागे पटे. माझा बाप दीनानाथ, वाट भक्ताची पाहता, कर ठेवूया उभा चंद्रभागे. माझा बाप दीनानाथ, काय शब्द वापरलाय? माझा. मला दादा महाराज आपल्याला कोण बाकी ठिकाणी माझा कोण म्हणतोय? कोणा म्हणतोय? फक्त इथे ज्ञानोबा, माझा तुकोबा आणि माझा बाप दीनानाथ. दिनांचा अनाथांचा नाथ आहे.
आणि काय करतोय वाट भक्तांची पाहात. बरं उभा कुठे कर ठेवून या कटी उभा भिवरेच्या तटी. कुणाची आणि भक्तांशिवाय त्याला सुद्धा आनंद आहे का? म्हणून जगाच्या बाजारामध्ये एकमेव उभा राहणारा आणि वाट बघणारा म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा आहे. या अभंगामध्ये त्या परमात्म्याच्या नावाचा जरी उल्लेख केला नसला तरी दर्शवलंय विठ्ठलाशिवाय कोण नाही. विठ्ठल विठ्ठल यासाठी ज्या साधकानं गळ्यामध्ये मंगलसूत्र घातल्यानंतर त्याला माहित आहे आपला नवरा एकच आहे. आदिल्या तू कोण आदिल्या भरतारा काम नाही पुरा म्हणून व्याभिचारा टेकल्या. मी याला सोडलं. जगद्गुरु तुकोबारांची अवस्था काय झाली आहे का? आणि जगद्गुरु तुकोबारा का त्या परमात्म्याला शरण गेले आणि शरणागतीतून जगद्गुरु तुकोबारांना काय अनुभव आला आणि तो अनुभव समाजाच्या समोर मांडताय. मला वाटतं 13 का 14 वर्षापूर्वी बांठ्याला चैतन्य महाराज देगलूरकर होते. खूप लहान नाही जास्ती भरपूर वर्ष झालं आपल्या बांठ्याला त्या ठिकाणी. आणि त्याही हा अभंग घेतला होता आणि त्या अभंगामध्ये जगद्गुरु महाराज म्हणत होता की जगद्गुरु तुकोबारांनी व्याभिचार केला म्हणता. काय म्हणतात? व्याभिचार केला. एक साधक कुठला चप्पल काढली महाराज आमच्या तुकोबारांनी व्याभिचार केला म्हणता. आमच्या व्याभिचार म्हणजे काय? व्याभिचार म्हणजे एखाद्या पतिव्रते स्त्रीनं आपल्या पतीला सोडून परस्त्री संग गमन करणं व्याभिचार म्हणतात. एखाद्या घरातला आपल्या शेतातला डांबा दुसऱ्याच्या शेतामध्ये लावणं याला म्हणतात व्याभिचार करणं. अजून व्याभिचार बोलू का? दुसऱ्याच्या आपलं धन सोडून दुसऱ्याच्या धनाकडे अभिलाषाने पाहणं याला सुद्धा काय म्हणतात? व्याभिचार म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबारांनी व्याभिचार केला तरी काय? जगद्गुरु तुकोबारांनी व्याभिचार केला जे मुलात आपलं नव्हतं त्याचा संग सोडला. जे नाही बरं संसार आपला आहे का? म्हणून धन दारा पुत्र जन बंधू हे सगळं मिथ्या आहे. खोटे खरं काय? खरं अविनाश करी एक परमात्मा अविनाशी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी निमित्त करता हा संसार स्वीकारला होता. पण तुकोबारा म्हणतात मी संसार रूपी नवरा केला, मी विषय रूपी नवरा केला, मी काम रूपी नवरा केला. पण या नवऱ्यानं माझी इच्छा न पूर्ण केल्या कारणाने मी याचा संग सोडला. आता रात्र दिवस माझा पायी जवळ कोण कोण कोण? एकच माझा जगाचा बाप पोशिंदा विठ्ठल परमात्मा हा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये आला अनुभव. आणि या अनुभवाने तुकोबारा त्या परमात्म्याला शरण गेले. पण शरण कसे गेले? शरण जाण्याची प्रक्रिया आहे. आपण परमात्म्याने लोटांगण घालायचं असेल आपल्या लोटांगण घालण्याची प्रक्रिया एक तर साधू महात्म्याला लोटांगण घालावं, आपल्या गुरुवर्याला लोटांगण घाला आणि परमात्म्याला लोटांगण घालावं. पण लोटांगण घालण्याची प्रक्रिया तुम्ही सांगितली ना तिथे आदईमध्ये हे 8 अंग काय म्हटलं? 8 अंग त्या ठिकाणी काय झाले पाहिजे? आज तिथे लोटांगण भूमातेवर त्या ठिकाणी झालं पाहिजे बरं का. ही सुद्धा पण माता आहे आपली आई आहे. आणि गुरु जवळ एखाद्या महात्म्याकडं आणि त्या ठिकाणी परमात्मा अष्टांग सिद्धी भाव म्हटलंय. काय म्हटलंय? काया वाचा म्हणे जो परत त्या ठिकाणी हा जीव त्या परमात्म्याला सर्व भावनेतून शरण जात नाही तो परत परमात्मा तुम्हाला प्राप्त होणार नाही. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला. नुसते शरण नाही गेले तर भावाने गेले. सर्व भाव टाकलाय. बघा एखाद्या व्यक्तीकडे जर एखादी गोष्ट मागायची असेल देता का? देईल तो देईल का? नाही. जो परत बाबा जयारी बरं का जयारी म्हणजे तिथे काय करायचं? पूर्णत्व त्याला समर्पयामी व्हावं लागतं. एखाद्या लेकराकडून जर आपल्या आईला खाऊ घ्यायचं असेल तर पदर हिसकून नाही तर पदराला बिलकुल बसावं लागेल. आईचं लेकराचं सांगतोय बरं का आई आई तू खूप गोड आहेस का? आई तू चांगली आहेस का? हे केल्याशिवाय आई तुझं ममत्व जागृत होत नाही आणि तो परत आई त्याला स्वीकारत नाही. तर तुकोबारांनी परमात्म्याला शरण जाताना त्या ठिकाणी तुकोबारांनी व एखाद्या लेकराच्या स्वरूपाने त्या परमात्म्याची काळ धरली आणि त्या परमात्म्याला कशी शरण गेले तर सर्व भावे त्या परमात्म्याला शरण गेले. अभंगाचं पहिलं शरण मनवोनी शरणा जावे, मनवोनी शरणा जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, तोहा उत्तरने पारो, तोहा
तुकोबऱ्या या जीवाला शरण जायला सांगतात. एकच कारण तुम्ही घ्या, जीवाने त्या परमात्म्याला का शरण जावं लागेल, तर एकच जगद्गुरु म्हणतात की हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, म्हणून तरी तू काय कर, त्या देवाला शरण जा. कारण या जगाच्या बाजारामध्ये त्या परमात्म्याशिवाय जन्म आणि मरणाचा फेरा चुकवता येणार नाही. आणि तो सुद्धा तसा आठवून धरलाय. तो म्हणतोय हरी जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगत शरणमीची एको. एकाला पहाटे 4 वाजता स्वप्न पडलं, त्याचा देव होता रंगवलेला दादा, बरं का. आता त्या देवाच्या मनात काय होतं काय माहिती नाही, पण हा भक्त असल्या कारणाने रोज निष्ठेने त्या ठिकाणी त्या देवाला जायचं, हात जोडायचा, याचा रंगवलेला देव होता. आता एक दिवशी कधी कधी निष्ठा असेल तर काही गोष्टी घडतात बरं का, शुद्ध भाव असं घडतात. आता काळांतराने भक्ती करता 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 देव त्याच्या पहाटे 4 वाजता स्वप्न झाला आणि त्या देवानं म्हटलं, ऐकलं का भक्ता, आता एक कर, मला रेड्याचा वाहन पाहिजे म्हणतोय. आता कोणतं देव कोणता मान मागतील, वाहन मागतील सांगता येत नाही, पण मला खरं सांगा, देवाने कधी मान मागितलंय? मान मुळे आपण मागे सुटलोय. आता मान मिळवण्याकरता मान मोडावी लागते. म्हणून बघा काही महात्मे हार घालत नाही, याला कारण आहे का झुकावी. आणि तू का म्हणे आम्हा एकांताचा वास भोगू ब्रह्मी रस, ज्याला खऱ्या अर्थाने त्या रस घ्यायचा असेल तर समाजामध्ये यायचा. म्हणून महात्मे लोक समाजामध्ये येत नाही. कशाला यावं, कळतच नाही. आपली कुष्टेष्ट करण्यापेक्षा एकांताचा वास आनंद आहे त्या ठिकाणी. म्हणून त्याला काय झाला, त्याचा देव त्या ठिकाणी कोण तर देव म्हणे त्या ठिकाणी प्रसन्न झाला. म्हटले मला रेड्याचा वाहन पाहिजे म्हणे, मान पाहिजे. आता भगवंत प्राप्त होऊन भगवंताने स्वप्नामध्ये त्या ठिकाणी सांगावं. आता या गड्याने काय केलं, एक रेडा घेतला, दावणीला बांध घेतला हातामध्ये आणि त्या ठिकाणी घेत आला आणि देवाच्या समोर म्हणत, देवा तुझं जे हवं होतं मान ते तुला काय केलं आणून. आता जो बोलत नाही, चालत नाही, हात नाही, काहीच. बरं आपलं तरी काय चाललंय, बरं बोलतोय का? एक त्या ठिकाणी सांगायचं, आपला नैवेद्य फिरवलं का त्या ठिकाणी आपण घेऊन येतो. पण जर मंदिराच्या बाहेर एखादा जर त्या ठिकाणी लहान लेकरू अथवा एखादा कोणी बसला असेल, मला सांगा त्याला अगोदर आवडेल का याला अगोदर द्यावा? तो मागतोय ना, तो त्याच्या रूपाने तिथे उभा राहिलाय आणि तो परीक्षा पाहतोय. पण आपली आई म्हणजे अरे त्याला दाखवू दे पहिला, नंतर तुला कारप्या. तोच खरा अर्थ सांगाल त्या ठिकाणी. जोपर्यंत तू तिथे पाहते पण जोपर्यंत तू मला देत नाही तोपर्यंत तुला तिथे पोहोचणार नाही. हा भाव जीवनामध्ये आला ना, तुम्हीच मीराबाई, तुम्हीच जनाबाई, तुम्हीच संत सखुबाई, तुम्हीच कानोपात्रा. काही अर्पण करायची गरज नाही, फक्त भाव शुद्ध असला ना, भाव बले आकले येरविना कले आणि करतली आवले तैसा. कितीही प्रयत्न करा, देव एक भावाचा भुकेल आहे. शुद्ध जाता भाव झाला, गुरुराई देव झाला, गुरुराई देव झाला, गुरुराई देव झाला. शुद्ध जाता भाव झाला, गुरुराई देव झाला, गुरुराई देव झाला. शुद्धजाचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. म्हणून परमार्थामध्ये भाव लागतो, भावना लागतो. सध्या त्या भावाला आम्ही सोडलं ना, या भावाच्या मागे लागलो आम्ही. बोलू ना की तुम्ही समोर मंडळात बरं का, हे संपवायचे, मला कोणतरी बंद करावं म्हणून मी जरा अशा भाषेत बोलतो बरं का. कारण कुठेतरी थोडा स्पर्श व्हावा आणि त्या स्पर्शातून जर आपल्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर कशाला यांच्या मागे लागायचं. कळलं काय बोललो? म्हणून एखादा उठावं आणि सांगावं, हाताला धरून दाखव ना देव, दाखव ना देव. कोणतरी बोलायला पाहिजे का नको, बोलता पाहिजे का नको, विचारा तर एकदा दाखवा. आनंद काय आणि तो काय समरस आहे, काय ती गोडी आहे, काय त्या अनंताची ओळख आहे. एकदा बसल्यानंतर तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताशिवाय तो प्राप्त होणारच होणार नाहीये. ज्या ज्या साधकाने त्याला प्राप्त केला त्यांची अवस्था झाली देहीची विदेही भोगुदशा. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, ना बने जन धन
माता पिता यांच्या मागे साधक वर्ग लागला नाही म्हणून यानं त्या ठिकाणी ते आव्हान हाणलं आणि हाणल्यानंतर सकाळी 8ला आलेला गडी 12 वाजले पण देव काही मान स्वीकारत नाही. स्वीकारत नसल्या कारणाने यायला लागली भूक कुणाला भक्ताला आणि भक्तांना भूक लागते असते. बरं जो मांडपाण चाललाय हा मांडपाण पूर्णत्व समर्पण करतो का पायाच्या नक्या करतो तो बोला. हे आज चाललेलं आहे सगळं मांडपाण हे मांडपाण चालले ना हे त्या परम देवीला पूर्ण समर्पण करतात का फक्त पायाच्या नक्यांचा मान दाखवतात बस. कारण यांना चावत नाही म्हणून तुम्हाला जर खरंच मान द्यायचे ना पूर्णत्व सोडून द्या ना. ज्या आईचं वाहन काय एकवीर आईचं वाहन काय हो जर तिच्या दरबारामध्ये कोंबडा कापला तिचं वाहन कोंबडा आहे दादा तर तिचा वाहनच कापला कोपल का ठेवी तुम्हाला तिथं नाही. हे सगळं चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे. आजही जाऊन बघा एकवीर आईला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य जे विठ्ठल विठ्ठल आता 12 वाजले भूक लागली याने काय करावं रेडा पळून जाऊ नये म्हणून त्या देवालाच बांधला. काय केला देवाला बांधला. आता देवाला बांधल्यानंतर या रेड्याला भूक लागली हो निघून गेला. आता तो कोण होता तो पण रेडाच होता ना. आता त्याला भूक लागली याने 12 वाजता त्या ठिकाणी गाठ सोडली याने 1 वाजता सोडली. 1 वाजता सोडल्यानंतर पण या भक्तानं गाठ बांधली होती कुणाला देवाला. जो रेडा घेऊन गाव त्या ठिकाणी गेला देवाला पूर्ण गाव फिरला. ज्या देवाला स्वतःच रक्षण करता येत नाही अशा देवांना शरण जाऊन चालेल हेंदरी म्हणून प्रमाण त्याला या कोण पूजित्या या देवांच्या मागे लागू नका. अरे सर माझ्या परमात्म्याने निहाळलं दृष्टीने पाहिलं तरी त्या ठिकाणी व्यवहारामध्ये काश्मीर आपल्या मुलांना दूध कशाने पाजतो दूध नजरेने पाजते. त्या ठिकाणी नजर भेटली तसा माझा पांडुरंग परमात्मा काय करतोय सहज कमरेवर हात ठेवतोय आणि भक्ताला निहाळतो आणि निहाळल्यानंतर काय करतो कृपा कटाक्ष निहाळले आपुल्या पदी बैसविले. सहज माझ्या भक्ताने पाहावं आणि त्या भक्ताची अवस्था होईल. आजही साधक खऱ्या अर्थाने त्या स्वरूपामध्ये पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश केला अशी वाट आहे बघा जाताना आणि त्या वाटेत तिथे उभा राहिले ना त्याचं रूप पाहिलं ना त्याचं चरण पाहिलं ना अरे घरगला आश्रय येतात डोळ्यातून विठ्ठल विठ्ठल. आमच्या सारख्याने देवासाठी रडावा पण याही काय सांगितलं आम्हाला 13व्यांच्याशी रडवा म्हणतात. काय केलंय देवासाठी रडावं जीवासाठी रडू नये. पण याही म्हटलं ते म्हणावा हे सवय लावली हो. आता आम्ही म्हणत नव्हतो कधी त्या ठिकाणी पण सवय लावली एखादा तरी गीत होऊ द्या. आता पर्याय नाही त्याला काय त्याला समानात कीर्तन फेल गेला म्हणतात बुवाचा म्हणजे शेवटला तर आई सांगावी सांगावं हे सवय लावली त्या ठिकाणी. पण अशा देवांना शरण जाता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी माझ्या पांडुरंगाला शरण गेले. सर्व भावे देवा सर्व भावनेतून शरण गेली माझी मीराबाई. सर्व भावनेतून शरण गेली माझी जणाबाई. हे नव्हे सर्व भावनेतून शरण गेली ज्या देवाला पाहिलं नाही ज्या देवाचा रंग नाही रूप नाही आकार नाही उकार नाही घडविला अशा परमात्म्याचं फक्त वर्णन ऐकलं कोणी तर माझ्या शबरी मातेनं. वयाच्या 5व्या 6व्या वर्षी त्या ठिकाणी महाराज जावं सोडलं ते सगळं त्याग केला आणि त्याग करून मार्तंड ऋषींच्या आश्रमामध्ये जावं आणि त्या ठिकाणी सडा समोजन करावं रांगोळी काढावी आणि त्यावेळेला पाहिलं कोण म्हणते आहे हाताला धरलं कशा करता हा चालला कशा करताय त्यावेळेला विचारलं म्हणून सांगितलं. आता विचारलं मला काही मी उद्धार पावे काही कृपा केलं नारायण आईसे तुम्ही सांगा. हे आलंय ना एकदा मंगलसूत्र घातलंय ना पण ते कशा करता घातलंय हे सांगायला विचारलं पाहिजे का नको. आणि सांगणाऱ्याने त्या अवस्थेने सांगितलं पाहिजे. आणि तसा परमात्मा तुमच्या आमच्या करता येणार नाही म्हणून तो ज्ञानोबर म्हणतात जो मज व्यवहारातला दृष्टांत एक व्यवहार नाही मला वाटतं 11 स्कंदामध्ये त्या ठिकाणी उद्धवाचा आणि कृष्ण परमात्मा संवाद त्या ठिकाणी उद्धवाने भक्तीच्या सामर्थ्याने त्या कृष्णाला पाहिलं तसा अर्जुनाच्या बरोबर होता. आपण कृष्ण होता का पुरुषोत्तम कृष्ण होता
भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त कुठं कुरुक्षेत्रावर गीता सांगितली तेवढा पुरता, बाकी नाही बरं का. बरोबर होता, पण त्या परमात्म्याचं स्वरूप त्याला कळलं नाही. उद्धवाने त्या साधनेतून त्या अवस्थेतून त्याला प्राप्त केलं होतं आणि उद्धवाने सांगावं कृष्णा ऐक रे, नको ना रे हे संग सोड आणि तू त्या मूळ स्वरूपामध्ये ये. पण कृष्ण परमात्मा तो उद्धवा, अरे यांची निर्मिती मला शरण येण्याकरता केली, पण यातला एकही जो मला शरण येत नाही हे भलत्या असेल त्याला शरण जातात, मी यांच्यासाठी काय येऊ. त्याला दृष्टांत दिला, उदाहरण दिलं व्यवहारातलं. एक ग्रस्त होता, गावातून सहज जाता जाता एका वाटेवर त्या ठिकाणी एक भिक्षुक बसला होता, भिकारी बसला होता. त्या भिकाऱ्याने म्हणावं धर्माचे माई बाप. आता भिकारी किती झाल्या तुम्हाला सांगता येत ना बरं का, एक नाही सांगायचं उद्या बरं का. मागणाऱ्यांना काय म्हणतात, यानंतर अनुभव जास्त आला असेल जे अजून 1000 रुपये म्हणतो काय केला, अरे काय झालं दिलंय ना पोट भरून त्या ठिकाणी ठीक आहे ना, म्हणून ही तर मंडळी काय घेतच नाही म्हणून चांगले बरं का. मागणारे भीक मागणारे भरतेले, मधुगिरी मागणारे वेगळे, भीक मागणारे वेगळे त्या ठिकाणी आणि भीक मागे वेगळे बरं का. जे गावोगावी फिरतात ना यांना काय म्हणतात, भीक मागे बरं का. आता त्याच्यामध्ये कोण कोण आलं ते तुम्ही जाणून घ्या बरं का. आणि मी म्हणेल आपल्या भागामध्ये नाही बरं का, आपल्या भागातले एकही त्या ठिकाणी भीक मागे म्हणजे साधक असा भीक मागणारा नाही, हे अधिकाऱ्याने सांगतो बरं का. आपल्या भागामध्ये जेवढे ठाणा असो अथवा रायगड असो त्या ठिकाणी पहा, पण एकही आता जे असतो ते नसतं मागायला, पण मागणारे कमी आहेत, पण वरच्या भागातून भरपूर खाली आल्यात. देव कसा झोपलाय माहितीये का, देव झोपताना देवाचे पाय मुंबईकडे आहेत आणि चेहरा हा वरच्या भागाला आहे. आपल्याला देवदेव करण्याकरता कुठे जावं लागतं, वरती जावं लागतं. आणि वरची लोक पैसा कमवण्याकरता कुठे येतात, मुंबईला माया म्हटले माया. मुंबईला लोक झोपत नाही, रात्रंदिवस त्यासाठी चाललेलं भांडवल आहे. आता वरच्या लोक फोन करतो आम्हाला, एक तरी सेवा द्या आम्हाला. त्यांना माहिती एकदा का इकडे त्या ठिकाणी बघून आकर्षण झालं का त्या ठिकाणी सेवेच्या नंतर काय मेवा आहे, याला म्हणतात त्या ठिकाणी म्हटलंय आम्हाला भीक मागायचं नाही. अरे पंढरीचा वारकरी होईना भिकारी, पंढरीचा वारकरी आपण भिकारी पंढरीच्या देवाच्या पुढे जातोय, पण तिकडचे इकडे येऊन त्या ठिकाणी काय करतात तुम्हाला जास्ती अनुभव त्या ठिकाणी. म्हणून जीवनामध्ये मागणार होण्यापेक्षा देणारा व्हावा. मागणारे अनेक आहेत त्या ठिकाणी, पण निवडीला तो बलीश्वर एक, देणारे कमी आहेत. सध्या चांगल्या कार्याला सहकार्य करणारी मंडळी कमी आहेत. पण मग मी तुम्हाला या महिला मंडळात तुम्हाला सांगणार गेलं की तुमच्या गावात जेवढी माणसं आहेत नव्हे आजूबाजूच्या परिसरात सगळी मंडळी आहेत ही तुम्हाला आशीर्वाद देणारी माणसं आहेत. म्हणून हा 6 वर्ष चाललेला कार्यक्रम आहे. विठ्ठल त्या भिकाऱ्याने त्या साधकाला म्हणावं ऐकलं का, म्हणे मला 10 रुपये द्या ना. भिकाच्या स्वरूपाने मला काय करा, 10 रुपये द्या. धर्माचे माई बापा जागा धर्माला 1-2 आन द्या हो गरीबाला. तो ग्रस्त म्हणतोय ए भिकाऱ्या तुला मी 10 रुपये का देऊ, हे उद्धवा यांच्यासाठी मी का येऊ, दृष्टांतांनी सिद्धांत पटवण्याकरता यांच्यासाठी मी का येऊ, यांची निर्मिती मला शरण करताय, मी स्वरूपामध्ये का येऊ, हे भिकाऱ्या तुला मी 10 रुपये का देऊ. आणि तो ग्रस्त पुन्हा मागे आल्यानंतर त्या ठिकाणी घरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी घरातून आवाज आला, ऐकलं का आमच्या 300 महिला मंडळात विघ्नहर्ता महिला मंडळ 300 आहेत. सर्व महिलांना त्या ठिकाणी मीटिंग घेऊन 1 मॅचिंगच्या साड्या घेतल्यात. काय केलं, 1 मॅचिंगच्या साड्या घेतल्या. अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सहखजिभाऊ सर्वही त्या ठिकाणी 1 मॅचिंगच्या साड्या घ्यायला सांगितल्यात. आपला कार्यक्रम आहे, तुम्ही असं करा मला 1000 रुपये द्या, साडी घेण्याकरता मला काय करा 1000 रुपये द्या. तो म्हणतो अगं 1000 रुपये काय 2000 घे. तिकडे भिकारी किती मागत होता, 10 रुपये मागत होता. दिले का नाही दिले. पण इकडे आपल्या पत्नीनं 1000 मागितले, पण 1000च्या ठिकाणी अध्यक्षाही किती दिलं, 2000. अध्यक्ष दिलं ना, अध्यक्ष दिलं 2000 रुपये दिले त्या ठिकाणी. पण का दिलं, पण याचं कारण काय, याचं कारण ती पत्नी आहे म्हणून का, आवडती आहे म्हणून का नाही, जो मज होय अनन्य शरण
त्या स्त्रियेनं जीवनामध्ये काहीतरी त्याग केलाय, जीवनामध्ये काहीतरी त्याग केलाय. पूर्णत्व आयुष्याच्या श्वासापर्यंत तिची जबाबदारी कुणाची आहे? पती परमेश्वराची आहे. बरं तिच्या जीवनामध्ये काय त्याग घडला? तिच्या जीवनामध्ये त्याग घडला. आईला सोडावं लागलं. कोणासाठी? पती परमेश्वरा करता. बापाला सोडलं, स्वतःच्या नावाला सोडलं, स्वतःच्या कुलाला सोडलं, स्वतःच्या गावाला सोडलं, स्वतःच्या भावाला सोडलं, फक्त आणि फक्त नवऱ्या करता, पती परमेश्वरा करता. मग तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिची जबाबदारी कोणाची आहे? पती परमेश्वराची आहे. म्हणून 1000च्या ठिकाणी त्याने काय केलं? 2000 दिलं. तसं कृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणतो, उद्धवा जो जीव मला अनन्य भावनातून शरण येईल, मी फक्त आणि फक्त तयाचे, व्याकरणाच्या दृष्टीने च शब्द वापरलाय, तयाचे निवारी जन्मानी मरण. बाकी माझा देव कुणाचं मरण चुकवायला आला नाही. कारण तो अगोदर दादा ज्ञानेश्वर दादा, देव अगोदर सर्वांसाठी यायचा, आला होता. निलोबरासाठी आला नाही का? निलोबरासाठी आला होता. पण निलोबरा तुझं जागी ते बोलाविले कोणी? ए देवा तुला बोलवलं कोणी? तिथपासून देव म्हणतो अपार्टमेंट घेतल्याशिवाय जायचा न पाहिजे. आता खरे ते आता जायचं नाही. हे पुन्हा पुन्हा मागं पाठवतील, हे पुन्हा पुन्हा मागं पाठवतील. म्हणून जो भक्त माझी सेवा करील, बरं माझीच म्हटलंय, बरं का माझीच म्हटलंय, त्याच्याकडे जायचा. म्हणून त्या ठिकाणी परमात्मा म्हणतोय, त्या परमात्म्या तुकोबर म्हणतात, त्या परमात्म्याला शरण जायचं असेल तर एक करावं लागेल, सर्व भावे देवासे. एका साधकाने प्रश्न केला, तुकोबऱ्या ठीक आहे तुम्ही म्हणता त्या परमात्म्याला शरण जा, शरण जा, कसं जा? सर्व भावनेतून शरण जा. जातो आम्ही शरण त्या ठिकाणी परमात्म्याला, पण त्या देवाला शरण गेल्यानंतर तो परमात्मा करेल काय? अभंगाचं दुसरं चरण, तो अवतारील पार, तो अवतारील पार, तो अवतारील पार, तो अवतारील पार. किती वाजेपर्यंत करायचा कार्यक्रम आपण सांगा बरं? किती वाजता आपण? 7:15 ना संपूया बरं का आपण? मी माझं घड्याळ बंद होतं. असं त्या त्या ठिकाणी तुकोबरात साधकाने प्रश्न केला, तुकोबरा या आम्ही त्या परमात्म्याला शरण गेलो, सर्व भावनेतून गेलो, सगळं झालं, पण तो परमात्मा काय करेल तेव्हा सांगावं. तो हा उत्तरीला पार आणि भव दुस्तर नदीचा. भाऊ म्हणजे सागर म्हटलंय, भाऊ म्हणजे सागर म्हटलंय, बहुरूपी सागर म्हटलंय, त्याला धातू शब्द वापरलाय. भाऊ म्हणजे संसारपीक झालाय, भाऊ म्हणजे मोह माया झाले. आणि या बहुरूपी सागरामध्ये जे जे जीव अटकले ते लयाला गेले. मग जपी आले, तपी आले, नग्नी आले, मौनी आले, नाना नाना साधना करणारी मंडळी, कोणी विषयांच्या खडकावर आदळली, कोणी कामरूपी खडकावर आदळली, कोणी त्या ठिकाणी क्रोधरूपी खडकावर आदळली. महाराज 60,000 वर्षे तपश्चर्या करणारा सुद्धा मागे यावं लागलं. म्हणून हा बहुरूपी सागर आहे. मला सांगा, व्यवहारातला वाघ जंगलामध्ये मोकला असतो. व्यवहारातला वाघ जेव्हा 25 वर्षापर्यंत जंगलामध्ये मोकला असतो, कळलं असेल काय? कळलं असेल त्या ठिकाणी मोकला असेल तेव्हा डरकाला मारत फिरतो, नाही का? व्यवहारातला वाघ 25 वर्ष जेव्हा मोकला असतो तेव्हा शहरामध्ये, गावामध्ये, जंगलामध्ये एकटा मोकला फिरतो. पण 26व्या वर्षी जेव्हा तो जाल्यामध्ये अडकतो, बहुरूपी संसारामध्ये अडकतो, मला सांगा तेव्हा तो बाहेर निघतो अडकला जातो. माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. मी व्यवहारातला वाघ, जंगलातला वाघ सांगतो बरं का. जंगलातला वाघ सांगतोय,
मोकला होता तेव्हा फिरत होता, पण जसा जसा जाळ्यामध्ये अडकला हातपाय हलवतोय. एका या महिला मंडळाने कीर्तन ठेवलं, येतं का ना, आलो असतो पण ते काय, चला चला, नाही ना आता नातवाना खेळवायचे, आता मुलीला लग्न करायचे, एवढा अडकला त्या ठिकाणी. म्हणून अशा बहुरूपी सागरातून तरुण जायचं असेल, या दुःखातून निघून जायचं तर परमात्म्याला शरण जावं लागेल. मग कोणाकोणावर त्या ठिकाणी परमात्मा जीव शरण गेला. राखा वंका कुंभारांचं उदाहरण त्या ठिकाणी, आव्यामध्ये मडक्यामध्ये माधुरी होती, पण त्याच वेळेला जाणलं की या मडक्यामध्ये माधुरीची पिले अडकले असतील. हे विश्वाच्या विधात्या परमात्म्या, हे सृष्टीचा विधाता. जर या आव्यातून या मडक्यातून त्या ठिकाणी माधुरीची पिली जशीच्या तशी वाचली, आजपासून या संसाराला काय करेल तिरांजली. राखा वंका कुंभार परमात्म्याला सर्व भावनेतून शरण गेले आणि त्यांच्यावर आलेला दुःख आघात त्या ठिकाणी त्या परमात्म्याने दूर केलं. 3 दिवस भट्टी जळवती, 3 दिवस, 4थ्या दिवशी भट्टी थांबली. मडका जशाच्या तसा नव्हे. द्रौपदीवर संकट आलं, द्रौपदीने कृष्णाला हाक मारली. ध्रुव बालावर संकट आलं, हाक मारली. त्या उपमन्यूवर संकट आलं, हाक मारली. त्या वेळेला तो परमात्मा त्यांच्यासाठी काय केला, तो हा उतरीला पार. या बहुरूपी सागरातून परमात्म्याशिवाय कोण तारू शकत नाही. साधकाने पुन्हा प्रश्न केला, अहो त्यांची साधना होती, त्यांची भक्ती होती, म्हणून तो परमात्मा त्यांच्या करता आला, या बहुरूपी सागरातून तरुण नेला. पण आमच्यासाठी तो परमात्मा येईल का? कारण 31 डिसेंबरला काय होती हो, 30 बस एक म्हणतो बॉय 30 होती. अरे आपल्यासाठी एकादशी होती भगवंताची. जर 31 डिसेंबरला एकादशी येऊन जर ज्या जीवानं चुकीचं कर्म केलं असेल तर यांच्यासाठी तो कृपावंत होईल का? येईल यांच्यावर आघात आलेलं नाही ना. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं, अशा साधकाने नाही एकादशी, नाही सोमवार, ना चतुर्थी, ना आळंदीची वारी, नाही गावातला सप्ताह, नाही चांगल्या कार्याला सहकार्य करणारा साधक आला आणि त्या साधकांना म्हणावं तुकोबराया, ऐका ना तुकोबराया, तो परमात्मा तुमचा परमात्मा माझ्यावर कृपा करील का? आणि तो परमात्मा कोणत्या नावाने म्हटलाय? अभंगाचं 3रं चरण, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत देवा आनंद नाम जा, नाम जा, आनंद नाम जा, तो आऊतरेला पार, तो आऊतरेला पार. तुकोबराने एक स्टेपला रचना मांडून दिली बरं का. पहिला शरणागतीचं स्वरूप सांगितला, नंतर आपल्यावर आलेला आघात तो परमात्मा दूर करू शकतो. आता परमात्मा कसा आहे, कसा सांगितलाय, बहु आहे करुणावंत. कुणाला अनुभव आलाय का त्याचा? आलाय का जीवनामध्ये अनुभव? त्या ठिकाणी तुकोबराने अनेक संत महात्म्यांची त्या ठिकाणी ली दिली. जनाबाईसाठी आला सुलाचं पाणी करायला आला, नाही का? मीराबाईसाठी विषाचा, कृपावंत करुणावंत म्हटलंय त्या ठिकाणी. किती उच्च नीच काही अभंग पाहिला, त्या अभंगामध्ये जेवढे चरण त्या चरणामध्ये संत महात्म्यांसाठी तो परमात्मा काय झाला, आला. नव्हे अर्जुनाची घोडी धुतली, अरे सारथी झाला. रोहिदासाची काय केली, कुरुमदासाची काय केली, गोऱ्या कुंभाराची काय केली हो सांगा ना. त्या ठिकाणी नर हरी सोनारा घडू कुंकू लागे आणि रोहिदासा संगे ढोरे ओढवते माझ्या पांडुरंगानं. भाव विचार करा. म्हणून कृपावंते नोहे नव्हे, चोखोबा यांच्या पत्नीचं बालकपण केलं, पण ते वर्माला धरून होते. म्हणून सध्या आम्ही वर्माला न धरल्या कारणाने आमचा फेरा चुकत नाही. चुकली या वर्मा. एक वालवंट होता, 10-15 मिनिट संपवून सेवा. ते म्हटलं की 7:30ला संपवा, राघोबा बोलले. असू द्या, 6:30ला चालू झाला, 6:45ला चालू झालाय. चालेल ना? जायचे का? मुलं जायचे का? 7 वाजता संपवतो. बरं असू द्या. हा संपवतो 5 मिनिट संपवतो. एक दृष्टांत सांगतो. घडला वालवंट होता आणि वालवंटामध्ये त्या ठिकाणी एक उंटवाला मालक याही ताकीद दिली होती, थोडा हातवा, पण मला हसता येत नाही.
आता काय टाइम पण नाही राहिला. वालवंटामध्ये उंटवाला मालक त्या ठिकाणी उंटाला घेऊन निघाला होता आणि जात असताना प्रकार घडला की त्या उंटाने काहीतरी गोला खाल्ला, चुकलिया वर्मा काहीतरी गोला खाल्ला आणि गोला खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या घशामध्ये अडकू लागला. आता पशुवैद्य असल्या कारणाने डॉक्टर असल्या कारणाने त्या उंटवाला मालकाने काय केलं, त्या वैद्यकीय सेवकाला डॉक्टरला बोलवलं आणि डॉक्टरांच्या बरोबर कोण असतो, डॉक्टरांच्या बरोबर पिऊन असतो. पिऊन आपल्या भाषेत पिऊन असतो. आणि पिऊन कसा होता, पिऊन होता. बॅग हातामध्ये घेतली आणि पिऊन निघाला. जे वाळवंटामध्ये गेले आणि उंटाला काय कर काही बसवलं आणि त्या डॉक्टरने ओळखलं उंटाच्या घशातला जर गोला काढला असेल तर तिथे हातोडीने घण घ्यावं लागेल. अशा उंटांचं घण घालावं लागलं होता. आणि दादा सुरुवात करा आता महाराज सुरुवात करा. हो आमच्यासारखे उंट लय फोपवल्यात आणि कोणत्या कारणातून तुम्हाला फसवतील सांगता येत नाही. म्हणून सावरा घण घेतला आणि घण त्याच्या मानावर घालून त्या ठिकाणी काय झालं, उंटाच्या घशातला गोला निघून गेला. 15 दिवस झाले एकादशी आली पण तो डॉक्टर होता परदेशाला गेला. आता उंटाच्या मालकानं एकादशी या दिवशी चुकीचं खाल्लं आणि त्याच्या नरड्याला काय अडकलं. जे एकादशीच्या दिवशी चुकीचं खात्यात त्याच्या नरड्याला चुकीचं अडकलं जातं. आता 15 दिवसात त्या ठिकाणी अडकलं. त्याने ओळखलं उंटाच्या घशातला गोला कोणी काढला, त्या डॉक्टराने. म्हणून त्या ठिकाणी तो आता उंटाला घेऊन आता मालक स्वतःहून चालत आला. डॉक्टर साहेब आहेत का, तो म्हणतो पिऊन कसा होता, पिऊन होता. तो म्हणतो डॉक्टर परदेशाला गेला, झाले काय मला सांगा. आता पिऊन असल्या कारणाने पिऊन तर झाले काय मला सांगा. तो म्हणतो माझ्या काटा काय झालं, घशाला काटा अडकला. एवढंच ना. आता पिऊन असल्या कारणाने त्यांनी घण पाहिला होता आणि तो घण जवळ होता. उंटाच्या घशातला काटा काढण्याकरता त्या डॉक्टरांनी काय घातला, घण घातला होता. तो सोपं आहे, तुम्ही फक्त झोपा, तुम्ही काय करा झोपा. पण पिऊन काय होता, पिऊन होता. त्याने काय करावं, जो घन होता तो घन उचलला आणि उचलल्यानंतर त्या ठिकाणी उंटाच्या मालकाच्या घालावं. तो मालक बोलून गेला. सांगायचं तात्पर्य चुकलिया वर्मा फेरा पडे बाबांनो, असं चालत नाही. एका आईच्या चावला हाताला विंचू. थोडं येतं तो मला पण. याच्या अगोदर मी विनोदाचारी होतो पण बाबा 4-5 वर्षावर फटका दिला त्या ठिकाणी. हे चला खेळ बंद करा तुझा, असा माझ्या आता बोलवाच्या मागे लागायचा नाही. ना तर मला पहिलं तिकडं विनोदाचारी ठेवलेलं ना, बरं का. मग आता ते काम सगळं सोडलंय पण सांगितलं थोडा विनोद कर. आईच्या चावला विंचू. आता ती गेली उतारा घाला त्या ठिकाणी, दिला अंगारा त्या ठिकाणी आणि त्याने काय कर, जिथे चावलाय तिथे जाऊन लाव. काय यानं काय सांगितलं, जिथे हाताला विंचू चावलाय, जिथे विंचू चावलाय सांगणाऱ्याने कसं सांगितलं, जिथे विंचू चावलाय तिथे लावून तो अंगारा काय कर लाव. ती पण आली ज्या ठिकाणी विंचू बसला होता तिथे, त्याच्यामध्ये तिथं नेला लावला. मला सांगा तिथे लावून चालेल का. अरे जिथे चावलाय म्हणजे कुठं, जिथे चावलाय तिथे. एका आजीबाईला त्या ठिकाणी घेऊन हॉस्पिटलला गेले आणि नातवंड होती. नातवंडांना सांगितलं आजीबाईला पाण्यामध्ये हलून औषध द्या. यानं वाटलं बरं आहे, हे गेले तल्यामध्ये, आजीबाईला खोल पाण्यात गेली, हलून औषध दिला. राहील का. चुकलिया वर्मा फेरा पडे. या साधकाने त्या परमात्म्याला त्या अवस्थेतून तर शरण गेलं, परमात्मा दूर करेल नो. हे परमात्मा कृपालू आहे, दीन आहे. संत मांदियालयमध्ये प्रत्येक संतानं त्या परमात्म्याला काय केलं, त्या भक्ती भावनाने आलवलं म्हणून कृपावंतय. म्हणून त्यांच्यासाठी अनंत अवतार घेतली किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी असा असणारा परमात्मा. पुन्हा साधकाने प्रश्न केला. 3 चरण झाले, सगळं झालं. आता तुकोबर आहे, हे सगळं बोलण्यापुरतं आहे पण तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आला तो सांगा. तुका म्हणे साखी आले, तुका म्हणे साखी आले. सर्वांनी हात वरती करा आणि भजन करा. सर्वांनी हात वर का. शूटिंग वाले यांची सगळ्यांची घे बरं का. परमात्म्याला काय करूया, आज परत आम्ही व्यवहारातल्या प्रत्येकाला माझं म्हटलंय, माझ्या विठ्ठलाला माझं म्हणून बघा. हे 6 वर्ष केलेला आनंद आहे ना, असा 6 काय किती वर्ष चालेल त्या ठिकाणी फक्त भगवंताला माझं म्हणा. हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा बाबांचा सत्कार करू 5 मिनिटांमध्ये सेवा संपू बरं का थांबा 1 मिनिट आपल्या श्री विठ्ठल रुक्माई दांडिया त्या ठिकाणी स्कूल गेले अनेक वर्ष आवाज कमी करा आमच्या बाबांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून ही सेवा घडते आणि त्या सेवेमध्ये मागचा आपलं त्या ठिकाणी एक सन्मान राहिलं होतं आणि काहीतरी योग मिळून त्या ठिकाणी काहीतरी निमित्त असावं म्हणून या गावाचं काहीतरी भाग्य असावं की आज महात्म्यांची त्या ठिकाणी काय करते सत्कार समारंभ म्हणजे पारायणचं नेतृत्व ज्यांनी केलं असे असणारे आमचे त्या ठिकाणी सत्कार पद्मावतीच्या हरिभक्तपरायण राघव बाबा महाराज कडव यांचा सत्कार बाबा आमचे यांचा सत्कार पद्माकर महाराज पाटील आकुर्ली आमचे गुरुस्थानी असणारे यांच्या हस्ते त्या ठिकाणी राघव बाबा यांचा सन्मान त्या ठिकाणी होणारे एक आपल्या गावासाठी एक वैभवाची गोष्ट एकदा जोरात टाळ्या वाजवा समोर घ्या वा क्या बात आहे काय आनंद आहे की आपल्या गावातल्या एका महात्म्याचा त्या ठिकाणी बांटियाच्या हायस्कूलचे त्या ठिकाणी बाबा यांचा सन्मान व्हावा दादा तुम्ही पण उठा 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 तुम्ही 5 जण उठा बाबा उठा शनिवार बाबा शनिवार बाबा उठा तुम्ही पण पाठीमागे जा शनिवार बाबा तिकडे पाठीमागे जा तुम्ही हा जा तिकडे नाही तुम्ही द्या दादा हा बस हा तो ठेवा असा हातात द्या त्यांच्या हा महिला मंडळ पुढे हो बाय ए बाय पुढं हो ना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय
हा हा टायमावाले हो ना. खाली घ्या खाली घ्या. राहू द्या, घ्या त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार, बाबांच्या हस्ते सत्कार करा पहिल्यांदा. हा नुसतं असं या, घ्या फोटो काढा, फोटो काढा, तिकडे पुढे बघा, फोटोकडे बघा. रामकृष्ण हरी. पुंडली गौर हरी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही नंतर या आता, नंतर 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 तुम्ही सर्वजणी नंतर या, कीर्तन संपायचं आहे. खाली घेऊ खाली खाली घेऊ खाली जागा सर्व मंडळी उभी राहील. आरती पण आहे ना. खाली घेऊ. हरी म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा भाऊ आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा. या स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या बोलण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या ठिकाणी करविली तैसी केली कटकट वाकुडी किनीट देव जाणे. काय माझी वाणी मानेल संतांशी रंज उचितासी आपुल्या आपुल्या बले नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची या युक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावर जसं मोडकं तोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट मृदंगमणी त्या ठिकाणी आपल्या पनवेलच्या सप्त्याचे अध्यक्ष असतील, आमच्या कोकण दिल्लीचे अध्यक्ष असतील, गाणारे सगळी मंडळी आमचे दादा असतील, या ठिकाणी दादा असतील, सगळी मंडळी विनेकरी बाबा असं आमच्या त्या ठिकाणी परत बाबा सगळी मंडळी प्रेमाची सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय. पुढच्या वर्षी हरिपाठ जोरात झाला पाहिजे अजून. आणि त्या ठिकाणी जनाबाई असते आमच्या ये रघोबा सगळी सगळी आनंद काका अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सर्व मंडळी त्या ठिकाणी सर्वांनी आनंदाने सतेबुवा असं अगर नसो पण या गादीवर त्या ठिकाणी असा हा कार्यक्रम जोमाने आनंदाने 300 नाही पूर्ण गावातल्या महिला जोमाने येतील आणि आदर्श घेतील. या महिला मंडळाच्या माध्यमातून काहीतरी उपक्रम राबवले जातील, त्यातून काहीतरी परिवर्तन घडेल आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे की टेंबोड्या गावामध्ये विघ्नहर्ता महिला मंडळ या महिलांच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं. गावातला सप्त्याला सहकार्य होतोय, परोपकार घडला जातोय, साधू संतांची सेवा घडते, गाव स्वच्छता अभियान करता व्यसन मुक्ती होतोय. काहीतरी आदर्श त्या ठिकाणी या महिला मंडळांच्या त्या ठिकाणी घेतला पाहिजे. असा आनंद या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या महिलांनी घेतला पाहिजे आणि बोर्ड दाखवला पाहिजे टेंबोड्यांच्या महिलांकडे. म्हणून असं काहीतरी उपक्रम करा आणि या उपक्रमामध्ये आनंद करण्याकरता सहकार्य करणारी सगळी मंडळी आहेत. म्हणून एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय. वास्तविक मी थोडा 5 मिनिटं बोलणार होतो शिवचरित्र पण वेळ झाली म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घेतोय आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जसं बोलताला बोलण्याचा प्रयत्न केला. कृपा आशीर्वाद बाबा दादांचा या ठिकाणी कृपा आशीर्वाद करणारी मंडळी फक्त एकच करा, जीवन जगत असताना व्यवस्थेच्या मागे न लागता जीवन जगत असताना व्यवस्थेच्या मागे न लागता परमार्थ अवस्थेच्या माध्यमातून करूया. एक दिवस जसा माझ्या शबरी मातीसाठी राम आला ना, त्याला जावं लागलं, देवाला सुद्धा शबरी मातेकडे जावं लागलं, तसं परमात्म्याला सुद्धा आपल्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा आत्माराम स्वरूपाने त्या ठिकाणी जागृत होऊन या देवाची या देहाची अवस्था झाली पाहिजे. मग खऱ्या अर्थाने परमार्थाला आनंद आहे. म्हणून परमार्थ आनंदाने करा, समाजाने वावा करा म्हणून नाही, देवाला आवड म्हणून करा. म्हणून चाललेला हा 6 वर्षाचा आनंद आहे. असाच आनंद वाढत जावं. अरे ज्या आनंदामध्ये दादांसारखा आशीर्वाद आहे तो
तो कार्यक्रम कधीच बंद पडणार नाही. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय. एखादा वाक्य गेला असेल, बुद्धीचा दोष चांगला असेल, गुरुवरांचा प्रसाद, आई वडिलांची पुण्याई, तुम्हा साधू महात्मांचा आशीर्वाद, एक आग्रहाचं आमंत्रण देतोय आणि मी पुढे चालतोय. जसा राघोबाबा मी तुमच्याकडे प्रेमाने येतोय, तुमच्याकडे प्रेमाने मी येतो अनंत काका, बरं का सगळी मंडळी बोडके भाऊ बाबा, तसं तुम्ही सुद्धा येत्या 21 आणि 22 तारखेला बरं 300 महिला मंडळ आहेत ना सगळी, तुमच्या प्रेमापोटी 1-1.5 महिना आधी सगळं काम टाकून इकडे आलं बरं काही प्रेमापोटी 21 आणि 22 तारखेला दादा जीवनामध्ये 16 वर्ष आले, जसं कीर्तन करता आलं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून काही मानधन मिळालं आणि मानधन मिळवता काही त्या ठिकाणी स्वइच्छेने काही लोक माझ्या मित्र परिवारानं दान केलं. त्या दानातून एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर त्या ठिकाणी उभं देवाने करून घेतलंय. त्या कार्याचा, आपल्या कार्याचं कार्यभाग सांभाळण्याकरता तुम्हाला सर्वांना त्या कार्यक्रमामध्ये यायचे. जाहिरात पोहोचेल अगर न पोहोचेल पण सत्य महाराजांचं जेवढा प्रेम आहे त्या प्रेमापोटी तुम्ही सर्वही आपल्या कार्यक्रमाला, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता सर्वांनी काय करा, येणार ना सर्वांनी या. म्हणून तुमच्या पुनश्च सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विनेकरी बाबा, गायनाचार्य, मृदंगवाणी, पेटी बाबा, आमचे या गावचे जावई इतरे, आमच्या बंधुप्रेमासारखे प्रेम करणारे सगळी बाबा त्या ठिकाणी, दादा सुद्धा, सगळी महिला मंडळ सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय. सिस्टम वाले, लाईव्ह वाले, आयोजक, संयोजक, नियोजक सर्वांना हात जोडतोय आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय